नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. दक्षिण भारतातील रेड्डी ग्रुपने भंडाऱ्यातील मराठी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. थर्मल पॉवर प्लांटच्या माध्यमातून रोजगाराचं गाजर दाखवून शेतकऱ्यांना भूमिहीन केलं असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. प्लांट उभारला नसल्याने आता शेतकऱ्यांनी जमिनी परत मागितल्या आहेत. दरम्यान रेड्डी ग्रुपने घेतलेली जमीन दुसऱ्याच एका ग्रुपला विकण्याच्या बेतात असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे थर्मल पॉवर प्लांटची उभारणी करून गावातील बेरोजगारांना गावातच रोजगार देऊ आणि गावाला सुजलाम सुफलाम करू असं आश्वासन रेड्डी ग्रुपने शेतकऱ्यांना दिलं होतं. 3 ते 4 दिवसाच्या सततच्या पावसामुळे रस्त्याची मोठी दैन्यावस्था झाली आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील रस्त्याची अशीच अवस्था आहे. गडचिरोली जिल्ह्यात तर रस्त्याचे हाल बेहाल आहेत. दरम्यान गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी या रस्त्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना रस्ता दुरुस्तीसाठीचे निर्देश दिले आहेत. तसेच येत्या 5 दिवसात रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. इतकंच नाही तर रस्त्याची निव्वळ डागडुजी करायची नाही तर स्थायी उपाययोजना हवी असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे या रस्त्यावरून रुग्णवाहिका, शाळा, वाहतूक, सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेता उशीर नको, उपाय हवा असा एल्गार पुकारला आहे. बीड जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. वडवणी तालुक्यातील खडकी इथे सध्या रस्त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. या कामाच्या पाहणीसाठी गेलेल्या अभियंत्यासमोरच एक ट्रकचा अपघात झाला. या विचित्र अपघातात अभियंता आणि त्याच्यासोबत पाहणीसाठी तिथे उपस्थित असलेले गावकरी थोडक्यात बचावले. बातमी आहे धानोरा तालुक्यातील एरकड गावातील विजय कस्तुरे, वय वर्षे 43 वर्षे, हे जून महिन्यापासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह अखेर चेवला रोडवर स्मशानभूमीच्या जंगलात सागाच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुरे राखणाऱ्या एका व्यक्तीच्या निदर्शनास हा मृतदेह आल्यानंतर त्याने धानोरा पोलीस ठाण्यात याविषयी माहिती दिली. मृतक विजय कस्तुरे हे 18 जून रोजी पत्नीसोबत बँकेत गेला होता. स्वतःजवळ 500 रुपये ठेवले व उर्वरित पैसे पत्नीकडे दिले आणि मी थोडा फिरून येतो असे सांगून तो निघून गेला आणि त्यानंतर तो परतलाच नाही. तब्बल 24 दिवसानंतर त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडल्याने आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. ब्रह्मपुरी नगर परिषद क्षेत्रात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. सद्यस्थितीत शहरातील विविध भाग चिखलमय झालेले असून रोज नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. आज चक्क नगर परिषदेची कचरा गाडीच चिखलात फसली. पालिकेची गाडी चिखलात फसल्यानंतरही नगर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने नगर परिषदेच्या चिखलात फसलेल्या गाडीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ब्रह्मपुरी शहर चिखलमय झाले असून प्रत्येक छोट्या रस्त्यावरून कार तर सोडाच, साधी मोटरसायकल सुद्धा जाऊ शकत नाही. इतकी बिकट स्थिती आहे. याकडे नगर प्रशासनाने आमदारांनी त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. जळगाव शहरातील प्रतिष्ठित हॉटेल रॉयल पॅलेस येथे छापा टाकून मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. या कारवाईत 19,97,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि 13 मोबाईलसह 8 जुगारांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी 10 जुलै रोजी मध्यरात्रीनंतर हॉटेल रॉयल पॅलेस येथे काही व्यक्ती पैशांवर 3 पत्ती जुगाराचा खेळ खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या सहकार्यासह छापा टाकून संशयित 8 जणांना रंगेहात पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. छत्तीसगड कोटा क्षेत्रात 2 जहाल नक्षलवाद्यांसह 6 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 2 नक्षलवाद्यांवर 2 लाखांचे बक्षीस होते. या दोन्ही नक्षलवाद्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावर गोळीबार केला होता. सुकमा, कोटा, भेंजी परिसरात हे नक्षलवादी सक्रिय होते. छत्तीसगडच्या कोटा क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली असून हे नक्षलवादी तेथे सक्रिय होते अशी माहिती आहे. वरोरा येथील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पीडित मुलीने तिच्या वडिलांसोबत पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली.
ही घटना 24 मे रोजी घडली असून व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर हे प्रकरण समोर आले। दरम्यान शेगाव पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवत तिघांनाही अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। भद्रावती शहरातील शिवाजीनगर येथे जादूटोणाचा प्रकार उघडकीस आला असून शिवाजीनगर येथे राहणाऱ्या मोहम्मद शाहिद अब्दुल रजाक यांच्या अंगणात सकाळी दरवाजा उघडताच कापलेले लिंबू, त्यावर हळद कुंकू, खिळे, विलायची, रक्षा, लवंग असे पूजेचे साहित्य आढळून आले। त्यांनी सदर प्रकाराची तक्रार भद्रावती पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन सर्व साहित्य जप्त केले आणि अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। छत्तीसगड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे। सुकमा येथे एकूण 23 नक्षलवाद्यांनी एकाच दिवशी आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे। या नक्षलवाद्यांवर एकूण 1.18 कोटी रुपयांचे बक्षीस होते। 23 नक्षलवाद्यांमध्ये 14 पुरुष तर 9 महिला नक्षलवादी सामील आहेत, ज्यात 3 जोडप्यांचा देखील समावेश आहे। विश्व संवाद केंद्राच्या वतीने दिल्या जाणाऱ्या यंदाच्या देवर्षी नारद पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून लोकसत्ता नागपूरच्या विशेष प्रतिनिधी राखी चव्हाण यांच्यासह अन्य 12 जणांना हा पुरस्कार दिला जाणार आहे। रविवार 13 जुलैला वनामतीच्या सभागृहात संध्याकाळी हा पुरस्कार सोहळा होणार आहे। राखी चव्हाण यांची पर्यावरण पत्रकारिता गटातून निवड झाली आहे। राखी चव्हाण यांच्यासह डॉक्टर योगेश पांडे, योगेंद्र तिवारी, सतीश राऊत, नरेश शेळके, आशिष भारतवंशी, वैभव बावनकर, आर.जे. पल्लवी यांना सन्मानित करण्यात येणार आहे। तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।